आम्हास नको मान मरातब काही, कीर्तीची आम्हा चाड मुळी, सर्वस्व अर्पिले रायगडाचे ठाई. रायगड रक्षणे हेच आमुचे गड रक्षण करणं, लिहिणं, आणि तेच आता ही करते. त्याच्यासाठी तिने जे काही केलं ते मागे वळून ज्यावेळी घरात एकाकी बसतो सगळं आठवतं. आणि म्हणून मी हिला म्हटलं होतं मला काही नको आहे मुलाखत वगैरे. की आपांचा मिलमधला संप झाल्यानंतर सुद्धा आमच्या घरामध्ये वरण भात भाजी चपाती असे 4ही पदार्थ क्वचितच बनवले गेले. आत्ता या वयामध्ये ज्यांना ज्ञात आहे त्यांना असं वाटतं का हा माणूस वृद्ध झाला, म्हातारा झाला. परंतु मला कधीच वाटत नाही की माझं वय झालंय. मी चिरतारुण्यातच आहे अशी माझी जबरदस्त आत्मविश्वास आहे. सेवेचे ठाई तत्पर या आपल्या हिस्ट्री चॅनलच्या पॉडकास्टचा शुभारंभ होत आहे आणि त्याबद्दल तुम्ही आलात याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. पहिला प्रश्न मी आपल्याला हा विचारेन की आज आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आणि वळणावर आल्यानंतर आपल्याला काय वाटतंय की हा प्रवास कसा होता एकंदरीत? वयाच्या 10व्या वर्षी म्हणजे 1950 मध्ये शालेय जीवनात 4थीत असताना ज्या भागात राहत होतो त्या भागात तिथल्या त्या थिएटरमधून इतिहासाचे स्वर येत होते. आणि इतिहास म्हणजे काय हे त्यावेळेला शालेय जीवनात नाही परंतु बाह्य जीवनात समजायला सुरुवात झाली. त्याच्या आधी रामायण महाभारत हेच कानावर येत होतं. परंतु ज्या वेळेला अशा प्रकारच्या ह्या शिवकालीन इतिहासाचे दरवाजे उघडले त्यावेळेला आपणही काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि वयाच्या 10व्या वर्षी 5-6 मुलांना घेऊन सिंहगड हा किल्ला पाहायला गेलो. त्यावेळेला सिंहगडाचा इतिहास कळत नकळत शहरातनं बोलला परंतु सिंहगडाचा भूगोल हा सिंहगडावर काही बोलत नव्हता. तद्वत तिथले जी स्थानं होती त्याचं विज्ञानही काहीसं बोलत नव्हतं. आणि त्यावेळेला मी ठरवलं का शालेय जीवनातला जो इतिहास आहे हा मार्क मिळवण्यापुरता आहे. आपल्याला त्याला जोडून हे महाराष्ट्रातले जे काही किल्ले आहेत त्यांचा अभ्यास करावा. शालेय जीवनात असताना जे हस्तलिखित निघायचं दरवेळी त्याच्यातून जी काही विधानं मांडली ती नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे कोणी फारशी काही त्याला महत्त्व दिलं नाही आणि त्यामुळे खूप मागे राहिलो. आणि काही वर्षांनी या ना त्या कारणाने काही लोक जे जीवनात आले त्यांनी त्या गडदुर्गांचं जे काही फोटोग्राफी आहे ती केली. मला फोटोग्राफीचं कॅमेऱ्याचं वगैरे काही ज्ञान नव्हतं आणि त्याद्वारे त्यांनी जी प्रदर्शनं मांडली त्या प्रदर्शनामध्ये
ते गड किल्ले मी बोलायला लागलो, त्यामुळे तळागाळातल्या मुलांना, स्त्रियांना, पुरुषांना त्या गडांची ओळख, त्यांची नावं आणि त्या संस्था त्यांचा प्रपंच वाढवत गेल्या. परंतु मी फक्त ते कथन करण्यासाठीच त्यांच्याबरोबर नेत होत्या आणि बाकीचं काही मला स्वरूप कळत नव्हतं. त्याचं एक कारण आहे, कारण मी माझी ध्येय धोरणं जी आहेत ती या विज्ञानाच्या माध्यमातून, भूगोलाच्या माध्यमातून त्या गडावर जाण्यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर जात होतो. साधारण 60मध्ये जीवनाची एक बाजू ही उलटली आणि तरी हा छंद काही थांबवला नाही. सातत्याने फिरत होतो. परंतु प्रथितयश जे काही आहे इतिहासकार, ते कोणी फारसं जवळ यायला मला मिळालं नाही. किंबहुना गडावर जे काही वक्तव्य केलं त्यालाही त्यांनी अनुमोदन दिलं नाही. आणि ते अगदी कालपर्यंत, म्हणजे जवळजवळ 75 वर्ष ते माझ्या मनात तसंच राहिलं. आणि जो दृष्टिकोन त्यांना दिला होता त्याप्रमाणे काही लिखाणामध्ये येईल या आशेने आता वाट बघतोय. तर तुम्ही काय सांगाल की आपणच्या बालपणीबद्दलच्या आठवणी आता त्यांच्यासाठी फार धुसर असतील आणि त्यामुळे त्यांना इतिहासातला त्यांचा पूर्ण प्रवास आठवतो, परंतु तो इतिहासातला प्रवास करता करता त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला प्रवास त्यांनी जितका त्यांना आठवणार नाही तितका जास्त तुम्हाला आठवेल. तर तुम्ही बालपणामध्ये ज्यावेळेस आप्पांना पाहिलं त्यावेळेस तुम्ही आप्पांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील आईकडून की आप्पा लहानपणी काय करत होते, आप्पांनी लग्न झाल्यानंतर काय गोष्टी केल्या. सो एकंदरीत त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला असं तुम्ही सांगाल? ज्याप्रमाणे माहिती आहे की 10व्या वर्षी त्यांनी पहिला किल्ला कोंढाणा म्हणजे सिंहगड पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या मनात ती आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांची गडदुर्ग भ्रमंती सुरू झाली. मी त्याच्यात म्हणजे ज्या गोष्टी ऐकल्यात आजीकडून किंवा आईकडून त्याच आधारे हे सगळं सांगते. माझ्या सुदैवाने मला आप्पांच्या शिक्षकांनासुद्धा भेटता आलं आणि पायोनियर शाळेमधले हे विद्यार्थी, तिकडे असलेले शिक्षक भिडे गुरुजी, त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यांनीही काही आठवणी सांगितलेल्या आहेत आप्पांच्या. आणि आप्पा शाळेमध्ये जरा मस्तीखोर होते, पण तितकेच बाकी सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह होते. अभ्यासामध्येही चांगले होते, अक्षरही चांगलं होतं. आप्पांचं संस्कृतवरती चांगलं प्रभुत्व होतं आणि आप्पांनी संस्कृतच्या परीक्षासुद्धा दिलेल्या आहेत. त्यावेळेला आप्पांनी शालेय जीवनामध्ये स्वतःच्या अक्षरामध्ये एक छोटंसं दर महिन्याला प्रसिद्ध होणारं एक मासिक म्हणजे काय तर आपली वहीचीच 2 पानं घ्यायची आणि त्याच्यावरती वर्गातल्या मुलांचं लेखन असेल, कविता असेल तर ते लिहून काढायचं आणि ते वर्गाचं मासिक म्हणून प्रसिद्ध करायचं. हा उपक्रम त्यांनी राबवलेला होता आणि अर्थात तो त्या काळात नाविन्यपूर्ण होता. तर अशा गोष्टी त्यांनी शालेय जीवनात केल्या आणि 10वी झाल्यानंतर त्यांनी तो अभ्यास तसाच चालू ठेवला. अर्थात आजोबांचं लवकर निधन झाल्यामुळे त्यांना त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण शिक्षण आणि आपण जे काही आवडीने शिकतो याचा काही संबंध नाही. कारण जर तुमची आवड असेल तर तुम्हाला ज्ञानप्राप्ती कुठूनही करता येऊ शकते आणि आप्पांच्या बाबतीत ते 100% खरं ठरलं. त्यामुळे डिग्री, पदवीची आवश्यकता आप्पांना कधी लागली नाही. त्यांचा इतिहासाचा अभ्यास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडदुर्गांबद्दल जाणून घेण्याचा ध्यास हेच त्यांच्यासाठी ज्ञानाचा मार्ग उघड करत ठरलं आणि त्या माध्यमातून त्यांनी वाचन सुरू केलं, मूळ कागदपत्रांचा शोध घेणं सुरू केलं. जिथे जिथे भटकंती करायचे त्या गावांमध्ये त्या किल्ल्यासंदर्भात काही माहिती मिळत असेल तर त्याची आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवायला सुरुवात केली. संबंधित लोकांशी चर्चा करायला सुरुवात केली आणि तशा त्या नोंदी आजही आप्पांच्या घरात तुम्हाला कागदपत्रातून पाहायला मिळतात.
आणि या माध्यमातून त्यांनी इतिहासाचा अभ्यास करायला सुरुवात केलेली दिसून येते. मग ताई, तुम्ही आप्पांच्या ह्या प्रवासामध्ये बऱ्याचशा गोष्टी आप्पांच्या शिक्षकांकडून ऐकल्या, तुमच्या आजीकडून ऐकल्या असतील किंवा तुमच्या मातोश्रींकडून ऐकल्या असतील, परंतु आताच्या ह्या सगळ्या घटनेमध्ये तुम्ही आप्पांच्याकडून आम्हाला हे ऐकायला नाही मिळालं की आप्पांची सुरुवातीच्या आयुष्यातली जी काही परिस्थिती होती, जी मूळ परिस्थिती फार महत्त्वाची असते. कारण का जेव्हा माझ्यासारखा एखादा शिवभक्त किंवा आमच्यासारखे तमाम जे काही दुर्गप्रेमी असतात, जे गड किल्ल्यांवर जायला लागतात, आज आमच्याकडे बरीचशी साधनं आहेत. आज आमच्याकडे मोबाईल आहे, आज आमच्याकडे गाडी आहे, आईवडिलांकडे थोडाफार पैसा आहे किंवा वेळही आहे की आम्ही तो खर्च करू शकू. परंतु त्या काळात ह्या कुठल्याही परिस्थिती नसताना आपण हे सगळं अचीव केलं, तर घरून कसा प्रतिसाद होता आणि घराची पार्श्वभूमी काय होती, घरात किती लोक होते वगैरे, ह्याबद्दल काय सांगाल? सत्यजित, वेगळाच प्रश्न विचारलेस, कारण आप्पांना कधी त्यांचं हे वैयक्तिक जीवन मांडायला आवडलेलं नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती फारशी कधी चर्चा केली नव्हती. पण आता तुझ्या बोलण्यामध्ये जसं आलं की सर्वसामान्य परिस्थितीतून जर मार्ग काढायचा असेल तर एखादं जीवन आपल्यासमोर आदर्शवत पुढे असायला पाहिजे, तर तो आदर्श आप्पांच्या जीवनातून तेवढा नक्की मिळेल. जसं आप्पांचं जीवन आहे ते सुरुवातीची वर्ष आहेत ही खडतरच आहेत. आर्थिक परिस्थिती अतिशय खालावलेली आहे, कारण वयाच्या 17व्या वर्षी आजोबा वारले. त्यानंतर आजीची म्हणजे आप्पांच्या मातोश्री, त्यानंतर त्यांच्या 4 बहिणी यांची जबाबदारी आप्पांवर होती. आप्पा सगळ्यात मोठे. त्याचबरोबर आप्पांना सावत्र आई होत्या, त्याही गावी होत्या, तर त्यांची ही जबाबदारी होतीच. तर हे सगळं कुटुंब प्रमुख म्हणून वयाच्या 17व्या वर्षी आप्पांना ते करावं लागलंय काम. नंतरच्या काळातसुद्धा आम्ही तो कालखंड बघितलेला आहे की आप्पांचा मिलमधला संप झाल्यानंतरसुद्धा आमच्या घरामध्ये वरण भात भाजी चपाती असे 4ही पदार्थ क्वचितच बनवले गेले. एखादा कुठला तरी पदार्थ बनवला जायचा आणि तोच खाऊन आम्ही राहिलो आहे. आणि सुरुवातीच्या कालखंडात पण आप्पांनी तशा प्रकारची परिस्थिती फेस केलेली आहे. पण त्यांनी स्वाभिमानाने राहायचं काम केलं, कोणासमोर हात कधी पसरले नाहीत. आपल्या शरीरामध्ये बळ आहे, आपल्याला देवाने बुद्धी दिली आहे, तर त्याचा वापर करून परिस्थितीतून मार्ग काढायचा हे त्यांनी कायम जोपासले. त्यामुळे स्वाभिमान त्या गरिबीतसुद्धा त्यांनी जपायचं काम केलेलं दिसून येतं. दुसरं असं होतं की 17व्या वर्षी ही जबाबदारी पडल्यामुळे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. त्यावेळेला आजोबा कोहिनूर मिलमध्ये जॉबर पदावर होते आणि आप्पा SSC झालेले नसल्यामुळे त्यांना तिथे नोकरी मिळू शकली नव्हती. आणि आप्पांचं SSC व्हायच्या अगोदरच आजोबांचं निधन झालं. त्यामुळे आजोबांना त्यांना नोकरीला लावताही आलं नाही. SSC झाल्यानंतर रिया कॉलेजमध्ये आप्पांनी पहिल्या वर्षासाठी प्रवेशही घेतला, पण कॉलेज आणि नोकरी हे दोन्ही करणं भाग होतं. आणि त्या काळात मिलची नोकरी ही जरा मानाची होती, कारण आप्पांच्याच वक्तव्यातून मी कधी ऐकलेलं आहे की हा कालखंड असा होता की म्युन्सिपाल्टीमध्ये किंवा बँकेमध्ये जो पगार होता त्याच्यापेक्षा दुप्पट पगार मिलमध्ये होता. त्यामुळे साहजिकच आहे की आप्पा वडिलांप्रमाणे मिलकडे गेले. सुरुवातीच्या कालखंडात तिथे जाऊन उभं राहायचे गेटवर. जे कामगार आलेले आहेत त्यांची प्रेझेंटी झाल्यानंतर जे ॲब्सेंट आहेत तर कोण आहेत तर त्याच्या जागी पाठवलं जायचं. मग आप्पा तिथे सांगायचे की मी जायला तयार आहे. मग तो दिवस भरला जायचा आणि त्याचे पैसे मिळायचे. म्हणजे अशा परिस्थितीतून त्यांनी काम सुरू केलं. नंतर त्यांना तिथे नोकरी मिळाली आणि ती मिळाल्यानंतरही एका बाजूला भटकंती होती, एका बाजूला घरची जबाबदारी होती. पण आप्पांच्या 4ही बहिणींनी पण तेवढाच त्यांना पाठिंबा दिला आणि सांभाळून घेतलं. त्यामुळे आमचं घर म्हणजे आहे त्या परिस्थितीत किंवा आपण म्हणू अंथरूण पाहून पाय पसरणं ह्या परिस्थितीतूनच चाललेलं होतं. त्यामुळे त्या सगळ्यांनी ते सामावून घ्यायचं काम केलं. पुढे असंही नशिबाने घडलं की माझी आई म्हणजे आप्पांचा विवाह झाला, तर आईसुद्धा ज्या परिस्थितीतून आली तिनेसुद्धा या गोष्टी ॲडजस्ट करून घेतल्या. लग्नाच्या वेळेचा पण किस्सा मी मामा आजोबांकडून ऐकलेला आहे की त्यावेळेला लग्नात देणं घेणं भरपूर असायचं आणि त्यांनी विचारलं की तू काय घेणार आहे.
आणि आप्पांनी सांगितलं काय घेणार म्हणजे काय, नारळ आणि मुलगी द्या, मी घेऊन जातो. तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं की सोनं वगैरे काहीही न मागणारा हा जावई कोणता. आईला सुद्धा मला वाटतं त्यांचा एक बघण्याचा कार्यक्रम, माझी आत्या गमतीने हा किस्सा सांगायची की बघण्याच्या कार्यक्रमात आप्पांनी प्रश्न विचारलेला, दिलेल्या पैशात संसार चालवशील का. त्या बिचारीने तेव्हा हो म्हटलं, पण तिला माहीत नव्हतं की पुढे खरंच कशी परिस्थिती असेल. पण तिने आपला शब्द पूर्ण केला. आणि बरेच जण ह्याचे साक्षीदार आहेत, माझ्यापेक्षा सुद्धा आप्पांच्या बरोबरीने फिरणारे त्यांची मित्रमंडळी वगैरे, की आप्पांनी आईला अक्षरशः 5 रुपये दिलेत आणि त्या 5 रुपयामध्ये सुद्धा तिने आमच्या अख्ख्या कुटुंबाचा संसार चालवायचं काम केलेलं आहे. बऱ्याचदा पैसेही नसायचे, त्यावेळेला घरामध्ये पेज शिजवली जायची आणि ती खाऊन आम्ही सगळे गप्प बसायचो. कारण बोलायचं विरोधात किंवा काही आवाज उठवणं हे नव्हतं, कारण आमच्या मनावर आत्यांनी, आईने, आजीने एकच बिंबवलेलं होतं की तुमचे वडील जे काही करतायत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य आहे आणि त्यामुळे आपण त्यांना कुठेही अडवायचं नाही. एक फोटोंचं प्रदर्शन आप्पांच्या मित्रांचं होतं, बापू गणपुले म्हणून. ते घेऊन आप्पा रायगडावरती 1.5 महिना होते. त्या काळात फोन वगैरे तर काहीच नाही. आप्पा गडावर, आम्ही भावंड आणि आई इथे, आणि त्या 1.5 महिन्याच्या कालावधीत घरामध्ये काय शिजलंय काय नाही ह्याची यांना काहीही माहिती नाही. आणि त्या 1.5 महिन्यात आईने कसं काय मॅनेज केलं होतं, म्हणजे मला ते कोडं सुटलं नाही किंवा लहान असल्यामुळे माझ्या ते लक्षात आलं नाही. पण आपले वडील रायगडावरती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतायत एवढंच फक्त अभिमान मला आठवतोय. पण घरात कुरकुर झाली आहे, कटकट झाली आहे हे मात्र मला कधीच आठवलेलं नाही आहे. त्यामुळे आमचं घर संपूर्ण त्या पद्धतीनेच पुढे आलेलं होतं. 1980 साली जो संप झाला तो परत कुटुंबावरती मोठा आघात होता. मी जेमतेम 1.5-2 वर्षाची होती आणि मला फारसं ते काही आठवत नाही आहे, पण अर्थात ते परत ऐकीव किस्से आहेत. त्याही वेळेला आप्पांनी धीर सोडला नाही, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती आणि आप्पांनी रानडे रोड पुतपात पटवर्धन ब्रदर्स म्हणून आयुर्वेदिक दुकान आहे दादर पोस्ट ऑफिसच्या समोर, त्यांच्या दारामध्येच आपला छोटासा पुस्तकांचा व्यवसाय सुरू केला. अगदी म्युन्सिपाल्टीने न सांगताही 3 फूट बाय 3 फूट जागेमध्ये त्यांनी काम सुरू केलं. बऱ्याचदा म्युन्सिपाल्टीची गाडी यायची, ती पुस्तकं उचलून नेली जायची, ती सोडवताना पण त्यांच्याकडे पैसे नसायचे, पण तरीसुद्धा तिथे ते काम करत होते. तिथे एक झाड होतं, त्या झाडाखाली आप्पा बसायचे, समोर एक पेटी असायची, त्याच्यात जुनी नाणी असायची आणि पुस्तकं. पण आप्पांकडची पुस्तकं आणि रद्दीवाला ह्याच्यात फरक होता. कारण आप्पांकडची जी पुस्तकं होती त्याच्यामध्ये असलेला कंटेंट, ती पुस्तकं कशाची आहेत, काय आहेत हे आप्पांना चांगलं माहीत असायचं. त्यामुळे येणारं जे गिराहिक आहे त्याची आवड, त्याला अपेक्षित काय आहे त्यानुसार आप्पा ती पुस्तकं विकायचे. नाणी घेऊन बसायचे, त्यामुळे बरेच लोक नाण्यांसाठी तिथे यायचे. त्याच ठिकाणी राहून आप्पांनी बऱ्याचदा किल्ल्यांचा इतिहास तासनतास बोलायचं काम केलं आहे. आणि दादर हे सेंट्रल वेस्टर्न दोन्हीसाठी उपयुक्त, त्यामुळे बरेच लोक वाटवाकडी करून यायचे आप्पांबरोबर. त्या स्टॉलवरच, रस्त्यावर, फुटपाथवरच आप्पांच्या बाजूला बसायचे अगदी मोठी लोकंसुद्धा आणि तिथे इतिहास ऐकायचे. त्यामुळे अशा प्रकारचं एकंदरीत जीवन होतं. तब्बल 24 वर्ष आप्पांनी फुटपाथवरती व्यवसाय केला. त्याच्या आधारावरच त्यांनी आपल्या बहिणींचं म्हणा किंवा स्वतःचा प्रपंच केला. पण कुठेही आम्हाला असं जाणीव झाली नाही की आप्पा काहीतरी चुकीचं करतायत किंवा काही वाईट करतायत, असं कधी नव्हतं. तर आम्हाला एकच माहीत होतं की ते जे करतायत ते योग्य आहे, आदर्श आहे आणि आपण त्यामुळे आपल्याला जे काही सहन करावं लागेल ते करायचे. माझ्या आईने मला एकदा, मी तिच्याकडे चॉकलेट मागितलं होतं, 5 पैसे किंमत होती, तेवढं पण मला ती देऊ शकली नव्हती. आणि तिचं एक वाक्य होतं की तुझे आप्पा शिवाजी महाराजांचा अभ्यास करतायत, त्यामुळे आपल्याला हे 5 पैशाचं चॉकलेट घेणं परवडणार नाही. तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मोठी हो, तू स्वतः कमवायला लागशील तेव्हा हवी तेवढी चॉकलेटं खा. त्यामुळे आप्पांनी आम्हाला संपत्ती काय दिली हा जर प्रश्न कोणी मला विचारला
तर 1 रुपयाचंही कर्ज डोक्यावर ठेवलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरसंपदा त्याचं महत्त्व शिकवलं आणि आम्हाला स्वावलंबी बनवलं, मानसिकरित्या खंबीर केलं. आप्पांना आमची शिक्षणं काय आहे, डिग्री काय आहे हे सुद्धा माहीत नाही आहे, पण आप्पांना एवढंच माहिती आहे की आपल्या मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात त्यांनी जावं पुढे. दुसरं आम्हाला असं होतं की आम्ही गावी जायचो, कारण सावंतवाडी परिसरातलं आमचं आरोस हे गाव. पण नंतर जसं कळायला लागलं तसं गडदुर्गांवर जाणंच हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. आप्पा स्वतः नेऊ शकत नव्हते काही वेळेला, तर आप्पा त्या संस्थांना सांगायचे की मला मानधन नको. आप्पांनी आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने 1 रुपया मानधन घेतलेलं नाही आणि ह्याचा मला अतिशय स्वाभिमान म्हणण्यापेक्षा अभिमान आहे. आणि तो स्वाभिमानही वाटतोय की अशा वडिलांची मी मुलगी आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं होतं की ती 1 सीट ते मागून घ्यायचे आणि आमच्या चौघांपैकी असं असायचं की ह्यावेळेला कोण जाणार. म्हणजे मग जायचं असेल तर आपण खूप चांगलं वागलं पाहिजे, इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे, तरच आपल्याला आप्पा नेणार आहेत. आणि कदाचित ह्याच चढाओढीतून मी जास्त इतिहासाचा अभ्यास करायला लागले, कारण मला ती भटकंती खूप आवडायची आणि मला बऱ्याचदा संधीही मिळत गेली. कारण भावंड मोठी असल्यामुळे त्यांचा अभ्यासाचं प्रमाण जास्त होतं, मी लहान असल्यामुळे माझं जरा कमी होतं शाळेचा अभ्यास, त्यामुळे मला जायला संधी मिळत गेली. तर हेही घडत गेलं आणि अशा माध्यमातून आम्ही इतिहासाकडे वळत गेलेलो होतो. बरं, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आप्पा एक गोष्ट फार मनाला अशी भावते किंवा मनामध्ये अशी रुजते की या सगळ्या प्रवासांमध्ये एक मुलगी म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका पार पाडली, परंतु फार मोलाची भूमिका ज्यांनी पार पाडली त्या माई आज आपल्यासोबत नाही आहेत. परंतु जसं ताईंच्या माईंबद्दलच्या आठवणी आज आहेत की त्यांनी कसा संसार केला हे त्यांनी ऐकिवात आहे, परंतु अनेक गोष्टी प्रत्यक्षरित्या आपण तर अनुभवल्याच आहेत माईंसोबतच्या. तर ह्या सगळ्या प्रवासांमध्ये माईंची साथ काय सांगाल? 1969 मध्ये लग्न झालं आणि गेले 55 वर्ष तिने आपला प्रपंच केला. ती माझ्या पाठीमागे उभी राहिली. बद्री, केदार, गंगोत्री, यमुनोत्रीपासून कन्याकुमारीपर्यंत फिरली, पण महाबळेश्वर, माथेरान तिने नाही पाहिलं. ज्या वेळेला ती सावत्र आई वारली, ती मुंबईमधल्या जवळजवळ 25-30 मुलींनी मला नकार दिला, कारण माझी जात जी होती ती गडदुर्गांच्या धारकऱ्यांची, वारकऱ्यांची नाही. विठ्ठल विठ्ठल करत जात नव्हतो, जय जयकार करत जात नव्हतो, अभ्यास करत जातो. याचा अशी धारा व्रत तरवारीच्या धारेवरून चालण्यासारखं डोंगरदऱ्यातनं हिंडत होतो. तिलाही त्याचं काही तसं माहिती नव्हती, पण तिने होकार दिला आणि सांभाळलं. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तिला गडावर यायची संधी मिळाली त्यावेळेला आम्हाला जसंच वरती वागवलं गेलं. आम्ही VIP म्हणून कुठेही तेच आम्ही खात होतो, तिथेच आम्ही झोपत होतो, त्याच गाडीमध्ये आम्ही बसत होतो का कोणी काही असं, आणि अपेक्षाही नव्हती. एक दिवस असा झाला का कुठची तरी संस्था घेऊन गेलो होतो आणि ही 8वी 9वीत काहीतरी होती, आणि कळत नकळत त्या दिवशी जे जेवण दिलं त्याच्यामध्ये माझा आवाज बाहेर फुटेना. मी रात्री हिला विचारलं, तू उद्या सांगशील का? मी बोलू शकत नाही आहे. तर हो म्हणाली. आणि त्या 8वी 9वीमध्ये असल्यापासनं ती नंतर बोलत गेली. तेच हिच्या भावाने केलं. हिचा भाऊसुद्धा खूप फिरला याचा. हिची मोठी बहीण जी आहे ती कळत नकळत जरा आर्थिक स्थिती, त्यामुळे कॉलेज सोडलं आणि तिने लहानसहान नोकरी हे करू नये. तर असं ह्या कुटुंबाने साथ दिली, पण मागे वळून काही पाहत नव्हतं. तद्वत
जे काही आहे महाराजांचं गनिमी कावा युद्ध हे प्रथमतः महाराष्ट्रामध्ये आणलं ते भगवान श्रीकृष्णाने. असं ज्ञात अज्ञात जे काही सांगत होतो ते हिची आई कळत नकळत तिला आकलन होत असेल आणि त्यावेळेला जर संधी मिळाली तर ती कोकणात राहिलेली असल्यामुळे सिंधुदुर्गमध्ये तिथल्या जात्यावरच्या ओव्या, लग्नातली गाणी, झोपाळ्यावरची गाणी ही ज्या वेळेला घरात काही कार्य असेल त्यावेळेला मुलींना आणि इतर जमलेल्या लोकांना. आणि मग माझे डोळे उघडले, ज्या वेळेला इतिहासाची पानं बोलत नाही त्यावेळेला अशा ह्या दंतकथा बोलायला लागतात. आणि तिथे जी माझी दृष्टी वळवली ती हिच्या आईने. का ती तिथल्या टिपिकल भाषेमध्ये ते म्हणायची. कळत नकळत एक दिवस एका ओळीमध्ये तिने म्हटलं, काढिली तांब्याची सुरी, मारिली बाळाचे उरी. तर मी पटकन तिला म्हटलं, अगं तू तांब्याचे का म्हटलंस, सुऱ्या लोखंडाच्या असतात. नाही म्हणाले, माझ्या आईने माझ्या आजीने हे सांगितलं. आणि मग थिंकिंग पॉवर मी विचार करलो, ही बहुतेक ताम्रयुगामधलं गीत. आणि त्यामुळे गड किल्ल्यांवरच्या ज्या फोक टेल्स मी लिहिल्या त्यावेळेला लिहिण्याचा कालखंड नव्हता, तर स्थानिक लोकांकडनं हे मार्गदर्शन तिने केलं. आणि अशा प्रकारे कळत नकळत तिने खूप साथ दिली आहे. कधी काही मागितलं नाही. मुलांच्या बाबतीतही नाही, मुलांची काळजी वगैरे घ्यायची. तर असं तिने हे केलं आणि ती गेली. ती गेल्यामुळे थोडंसं आता तू बोलवलंस आणि तू छत्रपतींच्या घराण्यातला म्हणून ना, तर मला हे आम्हास नको मान मरा तब काही, कीर्तीची आम्हा चाडमुळी, सर्वस्व अर्पिले रायगडाचे ठाई. रायगड रक्षणे हेच आमुचे, गड रक्षण करणं, लिहिणं. आणि तेच आता ही करते. त्याच्यासाठी तिने जे काही केलं ते मागे वळून ज्यावेळी घरात एकाकी बसतो सगळं आठवतं. आणि म्हणून मी हिला म्हटलं होतं मला काही नको आहे मुलाखत वगैरे, पण ही म्हणाली चला, कारण आता तुला सांगतो का नाही मनस्थिती पटकन काही आठवत. आणि अजून 5-6 महिनेसुद्धा झालेले नाही आहेत. इतकी एकरूप होती. पण कधी साडी मागितली नाही, कधी ऑर्नामेंट्स मागितले नाहीत, कधी बाहेरचं खाणं मागितलं नाही. पाठीला पोट लावून ती अनुराधा मागून येणारी राधा, बाळकृष्णाची माझी बाळकृष्ण असं ती. त्यामुळे सुसूत्र आता बोलण्यामध्ये आता काही राहिली नाही. तिने आग्रह केला म्हणून तुझ्याकडे. नाही, मला कळतं आहे की आपल्यासाठी हे किती जड होतं आहे की ज्या सहचारणीसोबत तुम्ही इतिहासासोबत जीवनाचा एक एक पाऊल टाकलं आणि आज त्यांच्या नसण्यामुळं एक एकाकीपणा आपल्याकडं जो आहे तो ताई काय आम्ही काय किंवा कोणीच भरून नाही काढू शकत. आम्ही आमच्या जागेवर आपलं काम करू शकतो, परंतु तो रिक्तपणा कायम राहीलच. परंतु या ना त्या कारणाने इतिहास आपल्या मनातला जिवंत ठेवण्याचं काम हे आमच्या हातात असल्यामुळे आपण ते करत राहू. त्यामुळे मी थोडं विषयांतर करून आता परत हा प्रश्न आपल्याला विचारेन आहे की एकंदरीत आपण कशा पद्धतीने इतिहासात प्रवेश केला हे आपल्याला आता समजलं. कशी आर्थिक ओढाताण, घरातली ओढाताण वगैरे सगळं हँडल करून माईंनी त्यात सहभाग दाखवून हे सगळं प्रपंच जुळून आला. परंतु हे करताना आपण कोणता कोणता त्रास झाला असं आपल्याला वाटतं आणि कोणत्या कोणत्या जागांवरती आप्पा पुढे येऊ शकत होते आणखीन, परंतु कोणत्या कारणांमुळे ते नाही येऊ शकले त्याबद्दल तुम्ही खोलून सांगा. कारण का आप्पा ह्याबद्दल फार कधी सांगणार नाही, ते आम्हाला कल्पना आहे. आप्पांबरोबर ती सगळीकडे भटकंती करायची आणि ते करत असताना तिला स्वतःला निसर्गाची आवड, ती गावामध्ये तिचा जन्म, तिथेच ती वाढलेली. म्हणजे सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी परिसरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातोंड हे तिचं गाव. आणि त्यामुळे तिला निसर्गात भटकंती करायला आवडायचं.
म्हणजे आप्पा शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने जायचे तर ते निसर्गाच्या ओढीने जायचे. बऱ्याच जणांनी तिला असं पाहिलेलं आहे की ज्या वेळेला ती तिथे जाते तर तिला त्या रानभाज्यांची माहिती होती. ती त्या भाज्या खुडत असायची आणि ती घेऊन यायची आणि कोणी विचारलं तर अरे ह्या भाजीचं नाव हे आहे, ह्या भाजीचं नाव हे आहे. माझ्या दृष्टीने तर सगळी पानं एकच दिसतात, पण तिला तो फरक कळायचा. म्हणजे हे तिचं होतं. म्हणजे ती तो निसर्गातलं जे शिक्षण आहे ते तिचं चांगलं होतं. जसं आप्पांनी म्हटलं तसं ओव्या, गाणी तेही तिला पाठ होती आणि ती आमच्यासमोर ते म्हणायची. मग आम्ही सुद्धा म्हणजे की कुतूहल की बाबा ही जे बोलते ते काय. बरं, घरामध्ये ह्या दोघांचं संभाषण हे मालवणीमधूनच व्हायचं, तर त्यामुळे ते शब्द, ती भाषा जी आपली आहे, जरी आपण शिक्षण हे मराठी भाषेतल्या अनुषंगाने घेत असलो तरी मराठी भाषेमध्ये असलेली जी दुसरी ओळख आहे, 10 किलोमीटरवर भाषा बदलते, त्यामुळे आपली गावची जी भाषा आहे ती जिवंत ठेवण्याचं काम पण आईच्या माध्यमातून झालं. म्हणजे तोही धडा आम्हाला तिने दिलेला होता आणि ह्या सगळ्याचा परिणाम आमच्यावरती नकळतपणे होत होता. हे सगळं करत असताना म्हणजे आप्पा आणि आमच्यामधला ती दुवा बनून राहिली होती. आणि विशेषतः म्हणजे माझ्या भावाला, जो आता सिंगापूरला आहे, तर तो इंजिनिअरिंगचं त्याचं शिक्षण, तर त्याच्या बाबतीत त्याचा असा प्रश्न होता की ह्यांचा आग्रह होता की तू हिंदुस्थानातच राहिलं पाहिजे. आणि त्या विचाराने भरपूर प्रयत्न केले, पण इथे त्याला त्या गोष्टी शक्य नाही झाल्या. आर्थिक परिस्थितीमुळे त्याचं शिक्षणसुद्धा त्याने घेत असताना त्याला मध्ये गॅप घेऊन शिक्षण पूर्ण करावं लागलेलं. आणि एक वेळ आप्पांची जी फुटपाथवरची स्थिती आहे ती बघितल्यानंतर त्याने तेव्हा निर्णय घेतला, आईला सांगितलं आणि तो इंटरव्ह्यू द्यायला गेला. त्याला अमेरिकेत पहिला जॉब आला आणि तेव्हा त्याने हे केलं की मला बाहेर पडणं भाग आहे, नाहीतर आपली घरची परिस्थिती सुधारणं शक्यच नाही. त्यावेळेला त्याच्या पाठीशी ठामपणाने उभी राहणारी आई ती पण मी पाहिली. म्हणजे त्यावेळेला आप्पांना समजवण्याचं धारिष्ट्यसुद्धा तिने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज जवळपास अर्ध जग माझ्या भावाने पालथं घातलं आहे. 41 देशांमध्ये तो जाऊन आला आहे. आज सिंगापूरला तो राहून एशिया पॅसिफिकचं त्याच्या कंपनीचं पूर्ण ऑफिस सांभाळतो आहे. तर ह्या पाठी असलेली आईची भूमिका ही खूप महत्त्वाची होती. म्हणजे असा आमचा घरातला सगळा हा जो काही प्रवास आणि आप्पांच्या जीवनामध्ये असलेलं जे आईचं स्थान. आई आमच्या 4ही भावंडांसाठी आई असली तरी तुझ्यासारख्या किंवा गडदुर्गांच्या धारकऱ्यांसाठी ती माई म्हणून होती. आणि आम्ही तिला कधी कधी विचारायचो, अगं आप्पांकडे एवढी लोकं येत आहेत तर तुला काय. ती बोलते काय नाही, चालतंय, त्यांचं ते बोलत असतात, आपण ऐकायचं, आपल्याला नवीन माहिती मिळते. मला जास्त फरक पडत नव्हता. आमच्या घराचं एक वैशिष्ट्य असं आहे की आमच्या घरात येणारं 2 वर्षाचं मूल असो किंवा 70 वर्षाची व्यक्ती असो, ती गडदुर्गांमधले इतिहासातली अभ्यासक असेल तर ती आमच्या एकट्याची मैत्रीण नसतात, ते अख्ख्या कुटुंबाचे असतात. कारण त्यांचा जो इतिहास हा विषय आहे तो आप्पांना जसा जोडतो, मला जसा जोडतो, तसा आईला सुद्धा जोडून ठेवायचा. त्यामुळे लोक आमच्याकडे येऊन तासनतास बसायचे. अगदी संध्याकाळी 7-8 वाजता आलेली लोक 11-11:30पर्यंत जायचे नाहीत, तरीसुद्धा ती कधीही ह्यांना असं म्हणाली नाही की तुम्ही जेवून घ्या किंवा काय. ते लोक जेवढे तास बसले तोपर्यंत आई शांतपणाने बसून राहायची. ते गेल्यानंतर मग जे काही आहे जेवण वगैरे आणि मग पुढची कामं आटपून रात्री झोपायला उशीर. त्यामुळे आमच्या घरात इतिहासाच्या माध्यमातून आलेली व्यक्ती, गडदुर्गांचे प्रेमी, हे संपूर्ण कुटुंबाचे स्नेही होते आणि त्यामुळे आई त्या सगळ्यांची माई झाली. त्यामुळे ती म्हणायची की मला ह्या आप्पांच्या माध्यमातून काय मिळालं तर तुम्ही फक्त 4 मुलं मला आई म्हणून हाक मारता आणि मला हजारो मुलं माई म्हणून हाक मारतात, हे माझं भाग्य आहे. म्हणजे ती हजारोंची माई झाली हे तिला फार कौतुकाचं वाटायचं. आणि त्यामुळे आप्पा आणि माई अशी जोडगोळी संपूर्ण ठिकाणी प्रसिद्ध. अगदी कुठेही फिरायला जाताना म्हणा किंवा सकाळ संध्याकाळ फेरी मारायला जाताना सुद्धा त्या दोघांचा हात हातात आणि ते चालत राहायचे. अनेक जण त्यांना लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणायचे, शिवपार्वती म्हणायचे आणि त्यांची ती भटकंती कौतुकाने विचारायचे. म्हणजे अगदी की तुम्ही दोघं ह्या वयात फिरताय किंवा काय, तर आई सांगायची, हसायची, ती जास्त बोलायची नाही,
पण आप्पांची सावली बनून ती कायम राहायची आणि हा आदर्श तिने आमच्यासमोर ठेवलेला होता. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये ती वेगळी बाजू आईची आणि अधोरेखित होते आणि आता ती नाही आहे म्हणजे आपण जसं निसर्ग नियम आहे त्याप्रमाणे ते स्वीकारावं लागतं. पण आम्हाला एक समाधान आहे की तिची कुठली इच्छा अपुरी राहिली आहे असं नाही आहे. कारण आई भावाकडे गेल्यामुळे सिंगापूरला वगैरे जाऊन आली आहे, भारताच्या बाहेर तिने तो प्रवास केला, 4 धाम यात्रा केली आहे, महाराष्ट्रभर ती फिरली आहे. आप्पांचं भटकंतीचा जी आवड आहे त्याच्यामुळे आमचे मामा आजोबा जेव्हा सहली काढायचे त्या माध्यमातून आई, मी, आम्ही भावंड, आत्यांची मुलं, आत्या वगैरे गुजरात, राजस्थान, दक्षिण भारत असं सगळं फिरून आलेलो आहोत. त्यामुळे ती त्या ह्याच्यातून समाधानी होती. त्यामुळे जाताना सुद्धा तिने असं कुठलीही इच्छा किंवा हे अपुरं राहिलं आहे असं काही झालेलं नाही. म्हणजे त्या दिवशी ना सत्यजित मी जे ऐकलेलं होतं त्यातला तो फरक किंवा त्यातला तो प्रत्यय आला, अनुभव आला. मोक्ष आणि मृत्यूमधला फरक काय असतो? मृत्यू म्हणजे जेव्हा एखादी आपली इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि आपलं निधन होतं तेव्हा त्याला मृत्यू म्हणतात. आणि मोक्ष म्हणजे ज्यावेळेला माणूस त्याच्या इच्छा पूर्ण करून समाधानाने, शांतपणाने स्वतःचा प्रवास स्वीकारून त्या मार्गावर जातो ना तेव्हा त्याला मोक्ष म्हणतात. आणि आई मोक्षपदाला गेली. त्यामुळे आज आम्हाला एक समाधान आहे की तिचं ह्या सगळ्या कडतर परिस्थितीतूनही जे काही तिने भोगलं पण त्याची जी किनार आहे, त्याचं जे शेवटचं आहे ते एखाद्या वस्त्राला जशी जरीची किनार असावी तसं तिचा शेवटचा कालखंड मात्र आम्ही सुखकर करू शकलो, तिला समाधान देऊ शकलो, तिला आमच्याबद्दल अभिमान वाटत राहिला. आप्पांच्या माध्यमातून तर होताच, पण आम्ही मुलं म्हणून सुद्धा तिला कायम अभिमानाचं वागणं देऊ शकलो, जगू देऊ शकलो तसं, ह्याचं आम्हाला समाधान आहे. बरोबर. आणि हे ऐकल्यावर समजतंय की आप्पांच्या जीवनामध्ये तुमच्या परिवाराकडून, सर्वांकडूनच आणि माईंकडून विशेषतः की सगळ्यांनी आप्पांना ह्या प्रवासात साथ दिल्यामुळेच हे घडू शकलं. परंतु ज्याप्रमाणे परिवारामध्ये हे साथ देणारे असतात त्याप्रमाणे पाय ओढणारेही काही वृत्ती असतात ज्याबद्दल आपण बोलताना टाळतो, परंतु असे प्रसंग देखील असतात. त्या प्रसंगांबद्दल आपण काय सांगाल? व्यक्तींबद्दल बोलणं तर मला कधीही योग्य वाटत नाही, कारण प्रत्येक मानवी स्वभाव वेगळा आहे. आणि आप्पांना जे काही विरोधक म्हणू शकशील तू, मत भिन्नता मला त्याच्यात दिसते. कारण आप्पांचं एक मत आहे आणि त्याला तसंच त्याच गोष्टीवर दुसरं मत मांडणारी समोरची व्यक्ती असेल तर ते त्यांचं मत आहे. त्यामुळे त्या मतांचा आदर आपण केला पाहिजे. पण कोणाच्या मनात आप्पांबद्दल आकस असं मला कधी हे नाही वाटत. कारण मुळामध्ये शिवाजी महाराजांची संबंधित कार्य करतो आहोत आणि महाराजांच्या अनुषंगाने ते कार्य प्रामाणिकपणाने केलं आहे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केलं आहे, निस्वार्थपणे आहे. तर कदाचित महाराजांकडूनच त्यामुळे ते संरक्षण कुटुंबाला, आप्पांना प्राप्त झालं की आम्हाला अशा व्यक्तींपासून डायरेक्ट काही त्रास तसा झालेला नाही. जे त्रास देतात किंवा ज्यांच्या मनात असेल तर ते त्यांच्याकडे राहिलं. आम्हाला मी म्हणणार नाही की असं काही झालं आहे म्हणून. आता जे काही आर्थिक असतं तो प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे चोरीचं प्रकरण, अर्थात ती गोष्ट मात्र घडली 2007 साली आणि त्याच्यामध्ये आईचे दागिने जे जुन्या पद्धतीचे होते ते गेले. सगळ्यात वाईट आम्हाला काय वाटलेलं की मुख्य म्हणजे माझ्या वहिनीचे नुकतंच भावाचं लग्न झालं होतं आणि जेमतेम तिने 15 दिवस, महिनाभर वापरलेले असे सगळे दागिने गेले. तो आघात खूप मोठा होता, कारण आई आणि आप्पा त्यावेळेला सिंगापूरला भावाकडेच होते, इथे घरी कोणी नव्हतं आणि ते घडलं. आणि त्याचबरोबर आप्पांनी आयुष्यभराची जी काही पै साठवून एक जी नाणी जमा केली होती त्यातली जी प्रेशियस नाणी होती ज्याच्यामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या नाण्यांचा समावेश होता, अगदी त्याच्यामध्ये यादवांचं पद्मटंक हे नाणंसुद्धा त्याच्यामध्ये होतं, ह्याचे आदिलशाही होन वगैरे होते, तर ते सुद्धा ते त्याच्यामध्ये गेले. त्यामुळे तो ऐतिहासिक ठेवा
तो गेला, त्याचं दुःख कायमस्वरूपी आहे आणि ते कधीही भरून येणार नाही. कारण एक वेळ दागिने नवीन घडवता येतील, पण त्या नाण्यांचं मोल ते मात्र आजपर्यंत कधी आम्हाला भरून काढता येणं शक्यच नाही आणि पुढेही ते शक्य होणार नाही. आप्पांना अर्थात ते जास्त जाणवलं, कारण ती नाणी जमा करताना त्यांनी जे काही कष्ट घेतलेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तू जसं मगाशी पण म्हणालास की आप्पांना अजून काही क्षेत्रामध्ये पुढे जाता आलं असतं. खरंच आहे, कारण इतिहासाबरोबर आप्पांचा अजून एक विषय इतका महत्त्वाचा आणि स्ट्रॉंग होता, तो म्हणजे मराठा कॉईन्स. आजही हिंदुस्थानात आप्पांना नाणेतज्ज्ञ म्हणून ओळखलं जातं, सन्मानाने बोलवलं जातं. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांबद्दल लोकांना माहिती आहे, पण छत्रपती संभाजी महाराजांची नाणी आणि छत्रपती राजाराम महाराजांची नाणी ह्याच्याबद्दल आप्पांनी पहिल्यांदा वक्तव्य केलेलं आहे, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे एका कार्यक्रमामध्ये तिथे नाणी मंडळी सगळी एकत्र आली होती, तेव्हा म्हणजे त्यांच्या तरुण वयात कोणीतरी बोललं की काय नाण्यांबद्दल, मराठा कॉईन्सबद्दल तू एवढं बोलतोस, शिवाजी महाराजांशिवाय कोणी नाणी पाडली आहेत. आणि तेव्हा आप्पांनी हे उजेडात आणलं होतं की शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी 3 नाणी पाडली, राजाराम महाराजांनी नाणी पाडली. आणि हे कळल्यानंतर संपूर्ण नाणे क्षेत्रामध्ये खळबळ माजली होती. तर हा इतिहास पुढे आणायचं काम आप्पांनी केलं होतं. नाणं हातात घेतल्यानंतर आप्पांना ते खरं खोटं आहे हे पटकन कळायचं. आप्पांचा अभ्यास त्याच्यावरती होता. त्या नाण्यांवर असलेली मिंट, त्याच्यावर असलेली अक्षरं, त्यावरती लिहिलेलं जे डेटिंग आहे, हे सगळं त्यांना एका नजरेत ओळखता यायचं. पण हा नाण्यांचा छंद जितका अभ्यासासाठी चांगला आहे तितकाच तो खर्चिकही होता. त्यामुळे आपल्यासारख्या लोकांना तो परवडणं कठीण, आणि त्यातही आप्पांची जी परिस्थिती होती त्यातही कठीण. एक प्रसंग असा आला की ते घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी आईला सांगितलं की कपाटात तुझं जे मंगळसूत्र ठेवलं आहे ते दे. म्हणजे लग्नप्रसंगी सणाच्या वेळेला जे मंगळसूत्र आपण वापरतो ते. आणि ते त्यांनी आईकडनं घेतलं. ते घेऊन गेले त्या व्यापाऱ्याकडे, ते मंगळसूत्र ठेवलं आणि नाणी घेतली. आई एका शब्दाने पण त्यांना काही बोलली नाही. तिने हो म्हटल्यावर ते दिलं काढून. तिच्या गळ्यात त्यावेळेला स्वतःच्या फक्त साधी काळी पोत 2 वाट्या असलेलं साधं मंगळसूत्र होतं. पण आपला नवरा हे मंगळसूत्र कुठे नेतोय हे तिने विचारलं नाही. म्हणजे मी जर तिच्या जागी असती तर मी नक्की तो प्रश्न विचारला असता, पण तिने नाही. पण त्या क्षणी त्यांना जाणवलं की आज आपण या छंदापायी आपल्या बायकोचं मंगळसूत्र घेऊन गेलोय, उद्या अजून काही. आणि मग आप्पांनी तो छंद थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये आप्पांनी मग नाणी जमवणं वगैरे थोडं जे होतं ते कमी केलं. त्यामुळे त्या क्षेत्रात आप्पांना पुढे तेवढं जाता आलं नाही. आप्पांचं संस्कृतवर प्रभुत्व होतं, त्यामुळे आप्पांना संस्कृत ह्या विषयातून, ह्या क्षेत्रातून किंवा त्या अभ्यासातूनही पुढे जाता आलं असतं. पण अचानक पडलेल्या जबाबदाऱ्या, त्यामुळे त्यांना त्या अभ्यासाकडे लक्ष देता आलं नाही. कारण नोकरी, त्यानंतर घर आणि इतिहासाचा अभ्यास ह्या सगळ्यामध्ये होणारी ओढाताण ती पण होती. त्यामुळे म्हणजे अशी काही क्षेत्रं आहेत की जी आप्पा अजून त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकले असते. तर आता जसं ताईंनी सांगितलं की ती नाणी जी काय होती ती अत्यंत मौल्यवान होती. आता ती आपल्याकडे आता बघण्यासाठी तर नाही आहेत, परंतु ती एक एक नाणी वेचताना तुम्ही त्या नाण्यांचा अभ्यास केला. सो तुमच्या मनात ती सर्व नाणी असतील तर आम्हाला ऐकायला आवडेल की ती कोणत्या कोणत्या प्रकारची नाणी होती आणि एकंदरीत नाण्यांचा अभ्यास आपला कसा होता. इतिहासाची जी निराळी साधनं आहेत त्याच्यामध्ये नाणं हे इतिहासाचं बोलकं माध्यम आहे. कारण नाणी आपल्याला त्या राजाची आर्थिक परिस्थिती, त्या राजाची भाषा, त्या राजाच्या राज्याच्या मर्यादा, त्याची विनिमयाची किंमत, अशा बऱ्याच गोष्टींची आयात निर्यात, व्यापारी, बाजार अशी खूप माहिती देतात. आता त्यावेळच्या नाण्यांचा अभ्यास जर करायचा झाला तर सातवाहनापासनं
जे काही महाराष्ट्रात 96 राजे झाले, 96 मराठा कुळं, त्याच्यापैकी नेमकी कोणी कोणी नाणी पाडली हा प्रचंड विषय आहे. मी काहीच हे सगळं आकलन करू शकलो नाही. परंतु विजयनगर सम्राटाची नाणी हा महाराष्ट्रात चालायचा आणि तो विजयनगर साम्राज्य बुडाल्यानंतर आदिलशहा, कुतुबशहा वगैरे या लोकांनी तो होऊन पाडायला सुरुवात केली. आता या सगळ्या नाण्यांचा जर अभ्यास करायचा म्हटला तर ज्या कालखंडामध्ये मी नाण्यांच्या क्षेत्रात उतरलो त्यावेळेला हे हाताने बनवलेलं चलन हे सहसा कुठे मिळत नव्हतं, कारण ते वितळवलं जायचं. साधारण 1960च्या दरम्यान मी आता अभ्यास करायला सुरुवात केली. त्यावेळेला जव्हेरी बाजार, तिथे असलेला तो चोर बाजार, तिथे तांब्याची वगैरे नाणी आणि जव्हेरी बाजारामध्ये चांदीची नाणी ही हाताने बनवलेली मिळाली. आता हे सगळं अभ्यासताना एक वेळ तांब्याची नाणी ही त्यांना कळत नसल्यामुळे ते सहज द्यायचे. 1960चा तो काळ. आर्थिकदृष्ट्या मला ती तशी महाग नाही पडली, पण त्याच्यामध्ये बहमनी, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा प्रकारची नाणी मिळत गेली. आणि ही जी चांदीची नाणी होती ती वजनावर दिली जायची. आणि ज्या वेळेला कळत नकळत माझ्याकडनं एक चूक झाली का जे त्या जव्हेरी बाजारातले व्यापारी होते त्यांच्याशी मी मोकळ्या मनाने बोलायला लागलो. ती नाणी कोणाची आहे, काय आहे, ती कशी दुर्मिळ आहेत, त्याच्यामुळे त्याच्या किमती वाढत गेल्या आणि मी तिथे फसलो. तीच गोष्ट इथे चोर बाजारामध्ये झाली. ती तांब्याची नाणी ज्या वेळेला देवनागरीमध्ये काही मिळत होती ती सगळी शिवराई, पण त्याच्यामध्ये जर 100 शिवराया पेशवेकालीन मिळाल्या तर एखादी महाराजांची असायची. आणि त्या 100 बाजूला काढून मी एक घ्यायला लागलो का तो व्यापाऱ्या, तू हा एकच घेतोयस, याचा किंमत त्याची 5-10 रुपये घ्यायचा. आणि मी कळत नकळत बडबडत त्याला ते सांगितलं आणि मग त्याची किंमत ही दशकामध्ये, शेकड्यामध्ये, म्हणजे 10 रुपयाचे 20, 20चे 50, 50चे 100, 100चे 200 अशी वाढत गेली. आणि नंतर त्यावेळेला मी ट्रामने जायचो आणि ट्रामने यायचो. ट्राम चालायची त्यावेळी. आता हे सगळं करत असताना माझ्या खिशातही पैसा नव्हता, पण ज्ञान होतं. त्यावेळेला फोर्टमध्ये पण काही नाणी विकायचे. ते हँडमेड नाणी ही मी तिथनं उचलायचो आणि मग ते माहिती विचारायचे. आणि मला खोटं बोलता येत नाही जसं याला, कारण जरा बडबड्या स्वभाव. मला असं वाटायचं हे ज्ञान सगळीकडे पसर. त्यामुळे मग तिथेही तो बाजार वाढत गेला. आणि काही दिवसांनी आर्थिकदृष्ट्या 80च्या दरम्यान नोकरी गेल्यानंतर मला ती परवडेना. त्यामुळे मी तिकडनं आणलेली नाणी ही विकून मुलांचं शिक्षण आणि इतर घर खर्च आणि काही जुनी पुस्तकं वगैरे विकून दिवस घालवायला लागलो. बाजारात जायचो, परंतु ती नाणी काही. आणि हे ज्ञान पसरत पसरत महाराष्ट्रात सगळीकडे पसरलं. त्यामुळे कर्नाटकातले काही सोनार माझ्याकडे होऊन घेऊन यायला लागले. आणि ते होऊन त्याच्यावरची देवनागरी स्क्रिप्ट वाचून मी त्यांना सांगायला लागलो, कारण त्या राजांचा कालखंड मला माहीत होता. त्यामुळे त्यांनी किमती वाढवल्या. पुण्याच्या लोकांनाही कळलं
तेही तांब्याची वगैरे चांदीची नाणी घेऊन. सांगली मिरज या लोकांनाही कळलं, त्यामुळे तेही पटवर्धनांची वगैरे नाणी घेऊन यायची पेशवे कालखंडामध्ये. तर अशा प्रकारे ज्या वेळेला बडबड केली त्यावेळेला खूप प्रसिद्ध झालो. आणि त्याच्या आधी जी नाणी चलनात होती त्याच्यावर मराठी आणि इंग्लिशमध्ये हे ब्रिटिश काळाची नाणी हा संग्रह मानला जायचा आणि तो फक्त संग्राहक असायचा. पण मी ह्याला इतिहास जोडलेला असल्यामुळे मी जरा प्रसिद्ध होत गेलो. आणि खूप लोक का जे आज इंग्लंडमध्ये सुद्धा उच्च पदावर आहेत, महाराष्ट्रात सुद्धा खूप करोडोपती आहेत, असे लोक तयार झाले. आणि हळूहळू माझा कालखंड आता हिने सांगितलेल्या घटनेनंतर संपला आणि मी नाण्यांचं हे थांबवलं. त्यावेळेला एकदा अशी परिस्थिती आली, मुलगा खूप काहीतरी शिकवत होता, मला माहीत नाही, तो इन्स्ट्रुमेंटेशन काहीतरी याचा, आणि त्याची फी भरायची होती. तर घरातली 4 मौल्यवान नाणी जवेरी बाजारात दिली, ती मी 2000ला विकली आणि त्याची फी भरली. तेव्हापासून माझ्या डोळ्यातनं पाणी काढून मी हे बंद केलं सगळं. मग अशी कोणती मौल्यवान नाणी तुमच्याकडे त्यावेळेस होती जी आता खूप रेअरेस्ट टू रेअर येते? मौल्यवान वगैरे हे व्यापारीकरण झालं. माझ्या दृष्टीने इतिहासाचं माध्यम ती भले कोणाची असोत. आता शिवाजी महाराजांच्या नाण्याची किंमत आज लाखो रुपयामध्ये. मी कधी किंमत नाही ठरवली. मला 10 रुपयाला मिळालं तर मी 12 रुपयाला विकायचो, कारण 2 रुपये घरी याचा जेवणासाठी याच्या आईकडे द्याय. मी मार्जिन जास्त ठेवत नव्हतो. जेवढ्याला मिळायची तेवढून 4-5 रुपये चांदीचं नाणं समजा 15 रुपये, कारण चांदी वगैरे 15 रुपयाला मिळालं तर 20-25 आहे. मी कधी किमती वाढवल्या नाही. फक्त मला माहीत होतं का ही 9 आली तर ते 1च येतं, पण म्हणून मी त्याची किंमत जास्त घेतली नाही. मला 1 आलं तर मी माझ्या संग्रहात ठेवायचो आणि पुढच्या वेळेला तुला देऊन टाकायचो. अरे असं असं दुर्मिळ नाणं, हा गणपती रुपया, हा चौलचा हे आहे, लारी आहे, हे दाभोळची लारी आहे, अशा प्रकारचं. आणि आता बरीच वर्ष झाल्यामुळे सगळं काही. पण तू जर घरी आलास तर मनाची एकाग्रता करून ती डायरी तिथे पडली आहे, त्यामुळे तुला काही सांगू शकेल. मग आता ह्या विषयाला अनुसरून आपण एक प्रश्न तुम्हाला विचारेन मी, की आप्पांचा हा जो काही प्रवास आहे, जसं आपण सांगितलं की 1.5 महिने आप्पा रायगडवर राहायचे, बराच काळ तुम्ही घरी एकटे असायच्या, अनेक प्रसंग मी असे ऐकलेले आहेत की किल्ल्यांवरती काही वाद मतभेद होतात. आप्पांच्या बोलण्यातून बऱ्याच वेळेला असं जाणवतं की काही थ्रेटन गोष्टी समजतात आपल्याला त्यांच्याकडून, की अनेक लोकांकडून धमक्या दिल्या जातात आणि असे प्रसंग घडले जातात. सो त्याचा अनुभव आपला कसा आहे? आता साहजिकच आहे की आप्पांनी वयाच्या 10व्या वर्षी गडभटकंती सुरू केली. 75 वर्ष ती अव्याहतपणे चालू आहे. आणि अभ्यासाचा जो भाग आहे डोळसपणाने, तर त्याला सुद्धा आता 65 वर्ष उलटून गेली आहेत. बरं, आप्पांचा जो कालखंड आहे तो स्वातंत्र्यानंतरचा लगेचचा आहे, ज्या काळात देशभक्तीचं वातावरण पण तितकंच होतं, पण समाजामधले बदलसुद्धा तेवढे प्रकर्षाने होते आणि आपण पुढे पुढे येतही होतो. तर ह्या स्थित्यंतराच्या काळात गडदुर्ग भटकताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये आप्पा आणि त्यांच्याबरोबरची मित्रमंडळी, आप्पांनी त्यावेळेला एक मंडळ स्थापन केलेलं, सह्याद्री विहार मंडळ. त्यांचे 7-8 मित्र त्याच्यामध्ये असायचे. तर ही मंडळी जेव्हा गडांवरती जायची त्यावेळेला सुरुवातीच्या काळात गावातली लोक ह्यांना घाबरायचे, मारायलाही यायचे, कारण हे चालत असताना पूर्ण अवतार व्हायचा, पाठीवर सॅक, विशेषतः त्या आर्मीमधून त्या ज्या काही बॅगा असतात त्या बाजारात मिळणाऱ्या, त्या ह्यांच्या पाठीवर असायच्या. त्यामुळे गावातल्या लोकांकडनं एक त्यांच्याबद्दल भीती असायची. मग नंतर गावातल्यांना कळलं की नाही बाबा हे गडावर जायला आले आहेत, तर त्यांना असं वेड्यासारखं वाटायचं की इथे काय जायचं, वरती काहीच नाही आहे. तर अडवणूक व्हायची, कशासाठी आहे चौकशी केली जायची. तर हे सगळं आप्पांनी त्या काळामध्ये अनुभवलं. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्या गडांबद्दलची फारशी माहिती
पायथ्याच्या गावातल्या लोकांनाही नसायची. एखाद दुसरा जो धनगर आहे किंवा एखाद दुसरा असा व्यक्ती आहे जो एकटाच गुरं घेऊन भटकतोय, तर त्याला त्या गडावरती कुठेतरी काहीतरी जुनं बांधकाम आहे एवढं माहीत असायचं. त्यामुळे त्या गडावर ते कुठे आहे ते शोधण्यासाठी किंवा तिथपर्यंत जायचं कसं, ती वाट शोधण्यासाठी सुद्धा आपणांना खूप प्रयत्न करावे लागले. आणि मग ती माहिती मिळवून त्या आडवाटांनी त्या गडांवरती जाणं म्हणजे आपली पायवाट तयार करणं हे त्या काळात त्यांना करावं लागलं. हे करत असताना जे काही गडांवरती त्या काळातले अवशेष होते ते आप्पा पाहत होते. अर्थात त्यांच्याकडे कॅमेरा नसल्यामुळे ते सगळं काही ते चित्रित किंवा बंदिस्त करू शकले नाहीत, पण त्यांनी ते स्वतः पाहिलेलं आहे. ती काही जे अवशेष नंतरच्या काळात नामशेष झाले. तर ह्या भटकंतीमध्ये त्यांना नंतर त्याच्यातले बदल जाणवायला लागले, कारण एक सजगता समाजामध्ये यायला लागली. समाजातले वेगवेगळे गट गडांवरती हळूहळू जायला सुरुवात झाली आणि मग प्रत्येकाचा एक अट्टाहास असा सुरू झाला की हा गड आमच्याशी कुठेतरी संबंधित आहे. मग तो जो गट आहे तो एखाद्या पंथाशी संबंधित असेल, एखाद्या जातीशी संबंधित असेल, एखाद्या धर्माशी संबंधित असेल आणि त्यांना स्वतःचं तिकडचं महत्त्व दाखवण्यासाठी, हक्क दाखवण्यासाठी त्या लोकांनी काही वास्तू ज्या इतिहासात नाही आहेत किंवा अवशेष रूपात नाही आहेत तर त्याही निर्माण पण केल्या आणि काही ज्या वास्तू होत्या त्याचं रूपांतरण सुद्धा केलं. आणि आप्पांनी हे सगळं पाहिलेलं असल्यामुळे त्यांना त्यातला तो बदल, त्यातला तो फरक लक्षात आला होता. म्हणजे अर्थात आप्पांच्या अनुषंगाने जे रायगड, आता त्या घटनेला बरीच वर्ष झालेली आहेत, पण रायगडाच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते सर्वांना माहिती आहे, ज्ञात आहे. आणि त्या घटनेच्या बाबतीतून आप्पांना जो काही त्रास, मनस्ताप भोगावा लागला तो त्यांच्याबरोबर आम्हालाही तो सगळा जाणवला होता. पण ते कोणीतरी करणं भाग होतं, त्याच्यावरती बोलणं भाग होतं, कारण आपण गप्प बसून चालणारं नव्हतं. आप्पांचं म्हणणं एकच आहे की जे आर्किओलॉजीचे नियम आहेत त्याचं पालन आम्ही करतोय, की जे काही वास्तू, जे काही अवशेष गडांवरती आहेत ते आहेत तसेच ठेवायचे आहेत. बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण वाढही करायची नाही किंवा ते खराबही करायचे नाही, त्याला धक्का पोचवायचा नाही आहे. मग हे रूपांतरण तुम्ही का करता? आणि हे त्यांचं म्हणणं आहे. आणि ते करत असताना ज्या जुन्या वाटा आहेत, जे ऐतिहासिक मार्ग आहेत ते तुम्ही बंद का करता? बरं, हे सगळं करत असताना त्याला जो काही एक वेगळा रंग दिला जायचा, मग कधी तो राजकीय असायचा, कधी तो धार्मिक असायचा, त्याला आप्पांचा विरोध होता. कारण आप्पांचं म्हणणं की हे ऐतिहासिक ठिकाण, इतिहासाचा वारसा म्हणून बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित जे आहे ते तसंच्या तसं राहू द्या. त्यामुळे गडांवरती होणारी अतिक्रमणं त्याला आप्पांनी विरोध केला आहे. त्यानंतर इतिहास जो काही बदलवण्याचा प्रयत्न केला किंवा चुकीचा इतिहास किंवा इतिहासाची एक वेगळीच बाजू आणायचा प्रयत्न केला त्याला आप्पांनी विरोध केलेला आहे. आणि हा विरोध करत असताना जसं छत्रपती शिवाजी महाराजांना परकीयांपेक्षा स्वकीयांशी सुद्धा लढावं लागलं, तसंच आप्पांना सुद्धा बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्याच लोकांना जास्त तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि ह्याची मी साक्षीदार आहे, कारण आप्पांबरोबर लहानपणापासून भटकंती करत असल्यामुळे गेली 35 वर्ष ती भटकंती मी डोळसपणाने बघते, फिरती आहे. सगळं त्या गोष्टी मला माहिती आहेत आणि त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. तर त्यामुळे आप्पांनी हे जे काही कार्य केलं आहे तर ते कार्य करत असताना त्यांची आग्रही भूमिका का होती त्याचं स्पष्टीकरण तिथे स्पष्टपणे मला जाणवतं. त्यामुळे साहजिकच त्यांना हितशत्रू निर्माण झाले, हरकत नाही. पण आप्पांचं कार्य प्रामाणिक असल्यामुळे आणि ते महाराजांच्या चरणी असल्यामुळे त्या सगळ्यातून आम्ही निभावून गेलो. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की आप्पांनी जो मानधन न घेण्याचा भाग ठेवला त्याच्यामुळे कुठल्याही संस्थेला आप्पांकडे बोट दाखवता आलं नाही. आज महाराष्ट्रात काय हिंदुस्थानात कोणी असं म्हणू शकत नाही की आप्पांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पैसे कमवले. आणि ही गोष्ट आम्हाला अभिमानाची आहे, कारण त्या आर्थिक व्यवहारात आम्ही नसल्यामुळे आम्ही कोणाशी बांधील नव्हतो. अगदी गडाच्या परिसरात किंवा गडावर जर येऊन तुम्ही व्यसन करत असाल
तर त्याला आप्पांनी कडाडून विरोध केलाय आणि अशा संस्थेबरोबर जायचं नाही हे स्पष्ट केलंय. त्यामुळे आप्पांबरोबर किंवा माझ्याबरोबर गडभरवंती करत असताना तुम्हाला आम्ही नियमावली सांगतो. हे नियम तुम्हाला मान्य असतील तरच तुम्ही आमच्याबरोबर या, नाहीतर आम्हाला न्यायची गरज नाही. ज्याप्रमाणे गडांवर जाताना महाराजांचा किंवा राजकुटुंबाचा एकेरी उल्लेख नाही, कुठलंही व्यसन नाही. आता आधुनिक काळामध्ये आम्ही सेल्फीला विरोध ठेवलाय, कारण आमच्याबरोबर तुम्ही आहात तर इतिहास जास्तीत जास्त जाणून घ्या आणि पुढच्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला तुम्ही तुमचे फोटो काढा, काहीच प्रश्न नाहीये. तर हेच अर्थातच त्या प्रवासामध्ये करावं लागलं आणि त्यामुळे आप्पांनी ते कडाडून केलं, आग्रही भूमिकेतून केलं. त्यामुळे त्यांना राजकीय माध्यमातून किंवा धार्मिक माध्यमातून विरोधही झाला आणि त्यातून आम्ही पुढेही आलो. पण पुढे सुद्धा असे जर प्रसंग असतील तर आपल्याला ठामपणाने उभं राहायला हवं, बोलायला हवं आणि जर आपण ते केलं नाही तर आपलाच ऐतिहासिक वारसा कुठेतरी पुसला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे आप्पांचा जो काही वारसा आहे तो आपण स्वतः पुढे नेत आहात आणि आप्पांचे जे काही विचार आहेत ते समाजापर्यंत नेत आहात आणि याचीच खरं तर मुळात गरज आहे. परंतु एक आपण कन्या म्हणून ते कार्य करत आहात. परंतु मी आप्पांना विचारेन की महाराष्ट्रातल्या तरुणांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे, की आपण आज ज्या पद्धतीची आजूबाजूची तरुणाई पाहतोय त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? महाराष्ट्रातली जी राजघराणी आहेत त्यांचा ज्ञात कालखंड आहे. ज्या वेळेला आपण राजपुरी हा शब्द वापरतो त्यावेळेला अयोध्यापुरी, द्वारकापुरी ही फक्त राजघराण्यांची राहण्याची शहरं असतात. पुरी हा शब्द राजघराण्यासाठी, तद्वत ही जी दांडा राजपुरी आहे ही एका राजघराण्याची होती. आज काही संस्था गड संवर्धन याच्यासाठी गडांवर जातात. गडांवरच्या पाण्याची तुम्ही टाकी साफ करता त्यावेळेला तळागाळातला जो गाळ आहे जे मातीचं, ते जर तुम्ही चाळणीने चाळलं तर कळत नकळत त्यावेळेचे डायमंड, त्यावेळेची नाणी, एखादी मूर्ती, एखादा दिवा, असं काही इतिहासाचं बोलकं माध्यम ते उचलून ते गडाखाली फेकायचे. आणखी एक गोष्ट, गडांवर जी पाण्याची टाकी आहे ती काही पाण्याची टाकी शुष्क होत आहेत. नेमकं त्याचं कारण काय? जर तुमचा वनस्पतीशास्त्राचा अभ्यास असेल तर अशा काही वनस्पती आहेत ज्या पर्जन्य काळामध्ये मुळं धरून बाकीचे 8 महिने त्या ठिकाणी ओलावा राखतात. त्या टाक्यांमध्ये पाणी जमा होईल. अशा वनस्पतींची तुम्ही तिथे लागवड करा. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या संस्था नेता त्यावेळेला खांद्यावर किंवा हलवत ध्वज नेता. तो ध्वज तुम्ही जर शिवकाळाचे अभिमानी असाल तर शिवाजी महाराजांचा ध्वज हा भगव्या रंगाचा असेल आणि तो मिरवण्यासाठी नाही आहे, तो उभारण्यासाठी आहे. संध्याकाळ झाल्यानंतर तो गुंडाळून ठेवण्यात. ध्वजाचा वापर करताना तो घेऊन नाचायचा नसतो. तो फक्त उंच धरून आम्ही या झेंड्याचे मानकरी आहोत असं दर्शवून ज्या ठिकाणी तुमचा कॅम्प, तुमचा मुक्काम, त्या ठिकाणी तो उभा करा. आणि तो ध्वज कोणता आहे नेमका त्याचाही तुम्ही अभ्यास करा. कारण आज जी द्विधा मनस्थिती आहे ती तुम्ही आणू नका. जास्तीत जास्त शिवकाळामध्ये जे दरवाजे आहेत त्या दरवाज्यांवर काही मूर्त्या आहेत. उदाहरणार्थ राजगडावर गजलक्ष्मीचं प्रतीक आहे. नेमकं हे प्रतीक कोणत्या कालखंडातलं हे जर आपण अभ्यासलं तर तो गडाचा कालखंड सांगू. तर यातनं हे लिखाण
तुम्ही जनमानसांपर्यंत गडावरची दैवत, गडाची नावं, गडावरची पाण्याची टाकी, जलशास्त्र, गडावरचं मूर्तिशास्त्र, गडावरचं समाधीशास्त्र, असे असंख्य विषय आहेत. हे गड तुम्ही बोलके करा. काही गड हे व्यापारी मार्गावर आहेत. सर्वभक्षी काळाने ज्या वेळेला आता मोठमोठे रस्ते तयार झाले त्यावेळेला जुन्या ज्या काही वाटा आहेत ह्या संपूर्णतः मोडीत. दक्षिणोत्तर सह्याद्रीमध्ये जे काही 600-650 घाट आहेत त्या घाटांच्या पायथ्याची गावं आणि वरची गावं यांचा अभ्यास केल्यानंतर तिथे आपल्याला आसमंतात ती घराणे मिळतात. त्यातल्या समाध्या, तिथले विरगळ वगैरे हे तुम्ही जर उजेडात आणले तर त्या गडांचा इतिहास वाढत जाईल. आणि हे कठीण काही नाही. आज भोसले कुलोत्पन्न सत्यजित सारखा आता माध्यम तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे हे माध्यमातनं हे तुम्हाला पोचवतो आहे ते तुम्ही जपण्याचा प्रयत्न करा. त्याच्या संपर्कात राहा आणि त्याच्या ओळखीचे जे जे कोणी त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत त्यांच्यापर्यंत नेण्याचा तोही प्रयत्न करेल. आणि या माध्यमातनं पायतळीच्या दगडापासनं आता आकाशातल्या ग्रहताऱ्यांपर्यंत महाराष्ट्राचा सूक्ष्म अभ्यास झाला पाहिजे तर त्याला काही अर्थ राहील. अन्यतः त्याचं ते नुसतं धार्मिक ठिकाण, मौजेचं ठिकाण, पिकनिक स्पॉट किंवा जाऊन येण्याचं वगैरे स्थान असंच राहील. असं काही करू नका. आणि असा जरी 100 एक चंद्रस्तमोहंती, एक जरी चंद्र सूर्य निर्माण झाला तरी तो महाराष्ट्राच्या इतिहासाला, भूगोलाला, विज्ञानाला, त्याचा धर्माला, देशाला उजेड आणेल अशी माझी इच्छा आहे. आणि हे म्हणून मी या ठिकाणी आज आलो. मग ताई, तुम्ही आप्पांच्या ह्या संपूर्ण प्रवासामध्ये एक आपण कुटुंबाची पार्श्वभूमी समजून घेतली, आप्पांचा प्रवास पाहिलात, काही पाय खेचणाऱ्या वृत्ती पाहिल्या, परंतु ह्या सगळ्यामध्ये जीवाभावाचा एक असा साथीदार आपल्याला प्रत्येक वेळेस भेटत असतो की जो रक्ताचा नसतो परंतु अनेक प्रकारे तो आपल्याला सहाय्य करत असतो. अशी अनेक माणसं देखील आप्पांना मिळाली असतील. तर अशा काही व्यक्ती, संस्था यांचा आपण काही उल्लेख करू शकता? नक्कीच. आणि तो आवर्जून करायलाच हवा. म्हणजे आतापर्यंत आपण आप्पांचा जीवन प्रवास बघत असताना जी खडतर बाजू बघत होतो, पण हेच जीवन आप्पांसाठी सुसह्य करणारं किंवा आप्पांना ह्या कार्यासाठी जी काही प्रेरणा महाराजांकडून मिळत होती पण त्याचबरोबर पाठिंबा देणारे सुद्धा हात बरेचसे होते. आता जे महत्त्वाचं आहे की राजाभिषेक समिती जी दुर्गेश्वर रायगडावरती राजाभिषेकाचं तिथीप्रमाणे कार्य करते, तर ह्या समितीचा अर्थातच आप्पांशी मुलाचा संबंध आहे. आणि ह्या समितीच्या माध्यमातून आप्पांचे बरेचसे उपक्रम म्हणजे उजेडात आणले गेले, त्यांना पाठिंबा दिला गेला. ह्या समितीतला पदाधिकारी असलेला समीर वारेकर म्हणजे आप्पांचा अर्थात मानसपुत्र ज्याला म्हटलं जातं, तर मला त्याचं कौतुकही आहे कारण आप्पांच्या लेखनाबद्दल त्याचा एक महत्त्वाचा वाटा आहे. प्रारंभीच्या काळात आप्पा लेख मासिकामध्ये लिहित होते. सुनील राज यांचं जिद्द नावाचं मासिक ते त्यांनी जिद्दीने चालवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण गिरिदुर्गांशी, इतिहासाशी संबंधित असलेलं मासिक होतं. त्यामध्ये आप्पांचं लेखन व्हायचं. नंतरच्या काळामध्ये 2004 साली समीर वारेकरच्या माध्यमातून आप्पांनी पुस्तकाला सुरुवात केली. आप्पांचं पहिलं पुस्तक महाराजांचे ॲडमिरल, नौसेना अधिकारी मायाजी नाईक भाटकर यांच्यावरती आलं आणि तिथून आत्तापर्यंत म्हणजे प्रवासात संपूर्ण आप्पांची पुस्तकं, जवळ 38 पुस्तकं आता प्रकाशित आहेत, अजून 10 प्रकाशित होता आहेत. आणि ती शिवाजी महाराज, गडदुर्ग, महाराजांचं वैयक्तिक जीवन अशा सगळ्या संदर्भात आहेत. पण हे सगळं करत असताना आप्पांची जी मतं आहेत त्या मताला कुठेही धक्का न लावता त्या पुस्तकांचं काम चालतं. म्हणजे ही जी पुस्तकं आहेत त्याच्या किमती अतिशय कमी स्वरूपात आहेत आणि त्यामध्ये जो म्हणजे प्रकाशित करतोय दुर्गसृष्टी प्रकाशन आणि समीर वारेकर,
त्या माध्यमातून कुठलंही मानधन घेत नाही. त्याचे बंधू मनीष दादा तेही जी काही पुस्तकाची पेपर कॉस्ट आहे त्या व्यतिरिक्त काही घेत नाहीत. टायपिंग करणारी रश्मी नावाची मुलगी ती सुद्धा काही घेत नाही. प्रस्तावना लेखन हे आप्पांचं माझं तिथे असतं. आमचा अर्थातच जो काही भाग आहे की आम्ही त्यातून काही कमवायचंच नाही आहे आम्हाला. तर त्यामुळे ही पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं आहे. तर म्हणजे हे सगळं गेली आता 2004 पासून सुरू झालं आहे. 20 वर्ष ही पुस्तकं प्रकाशित होत आहेत. त्या माध्यमातून आप्पा लोकांपर्यंत पोचायचं काम झालं आहे. अनेक संस्थांच्या बाबतीतून आप्पा लोकांच्या घरात पोहोचले. गडदुर्गांवरती जाणं सुरू झालं, अभ्यास करता आला. अनेक संस्था आहेत त्या माध्यमातून आप्पांना अनेक पुरस्कार, त्याच्यासाठी ती लोक आग्रही राहिले. म्हणजे आप्पा पुरस्काराच्या विरोधात होते, पण आप्पांना तो पुरस्कार मिळाला पाहिजे यासाठी त्यांची धडपड असायची. ह्यामध्ये शैलभ्रमर संस्था आहे, गिरिमित्र संमेलनात मिळालेला पुरस्कार आहे, चतुरंगचा पुरस्कार आहे, किंवा आता राजाभिषेक समितीतर्फे मिळालेला पुरस्कार आहे, किंवा कॉईन्स कलेक्टर संस्थांकडून मिळालेले पुरस्कार आहेत, वेगवेगळ्या स्थानिक प्रादेशिक समित्यांकडून मिळालेले पुरस्कार आहेत. त्यामुळे त्या लोकांकडनं पण मिळणारं हे प्रोत्साहन म्हणजे आप्पांसाठी आणि आमच्यासाठी पण खूप महत्त्वाचं ठरलं. कारण पुरस्कारांसाठी आप्पांनी कधी काम नाही केलं, पण दुसरी बाजू अशी होती की ह्या लोकांपर्यंत आप्पा पोहोचतायत, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं होतं. मग मुंबई पत्रकार संघटना आहे, त्याचे रवी मालुसरे आहेत, त्यांनी जेवढ्या म्हणून आप्पांचे कार्यक्रम व्हायचे कुठेही तर त्याचं स्थानिक पेपरमधून त्याची प्रसिद्धी आणि ते आप्पांपर्यंत आणणं, म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी करत गेले. आणि त्यामुळे ही म्हणजे आप्पा लोकांपर्यंत पोहोचले गेले. आणि हे महत्त्वाचं का होतं, कारण आमची आर्थिक परिस्थिती पाहता आम्ही संपर्क वाढवू शकत नव्हतो. माझ्या स्वतःकडे जो फोन आला आहे तो बऱ्याच उशिरा आला. त्यामुळे त्यानंतर आप्पांचा वैयक्तिक संपर्क म्हणून माझा फोन हा लोकांपर्यंत उशिरा पोहोचला. त्यामुळे मधल्या काळात ह्या लोकांच्या माध्यमातून आप्पा समाजापर्यंत पोहोचत होते. त्यामुळे त्यांची भूमिका, त्या संस्थांची भूमिका खूप महत्त्वाची होती. आणि माझा फोन आल्यानंतर मग माझ्या माध्यमातून आता संपर्क सुरू झाला. म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून माझ्याकडे फोन येत असतात. महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी गुजरात, राजस्थान, कर्नाटक तिथूनही माझ्यापर्यंत फोन येत असतात. परदेशातून सुद्धा जी मंडळी आहेत ती सुद्धा संपर्क साधत असतात आणि आप्पांबद्दल विचारतात. म्हणजे काही वेळेला इतिहासाचा संबंध नाही, पण फक्त ताई आप्पांची तब्येत कशी आहे, म्हणजे हे एक वाक्यसुद्धा ना की ज्याचा आपला नात्याचा गोत्याचा काही संबंध नाही, पण आप्पा कसे आहेत म्हणजे कोणीतरी विचारतंय, तर ही भावना सुखावणारी असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे आम्ही तर असं कायमच हे मानलं आहे की आप्पा आमचे वडील आहेत, ते आमचं भाग्य, पण आप्पा सर्वांचे आहेत. त्यामुळे अगदी कुठेही जायचं झालं तर अगदी मंडळी स्वतः येतात, आवर्जून आप्पांची काळजी घेऊन जातात, त्यांना परत आणून सोडतात. म्हणजे अशा प्रकारचं सगळं ते कार्य करत असतात. आणि तितकंच अलोट प्रेमसुद्धा आप्पांना मिळालं आहे, पाठिंबा मिळाला आहे. जी काही विरोधातली प्रकरणं झाली त्याच्यामध्ये आप्पा घाबरू नका, आम्ही आहोत असं सांगणारे सुद्धा लोक बरेच होते. आणि त्यामुळे ह्या प्रवासामध्ये आप्पा आपलं कार्य करत राहिले, कुठलीही चिंता न करता. तर त्या सगळ्यांचे ऋण माझ्यावर कायम राहणार आहेत. आणि त्या ऋणांची परतफेड किंवा त्यातून मुक्त व्हायचा विचारही मी कधीही करणार नाही, कारण हे ऋण तसंच राहणं खूप गरजेचं आहे. त्यातूनच मलासुद्धा आप्पांच्या कार्याची, त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासाचं जे महत्त्व आहे त्याची मलाही जाणीव राहत राहील. आणि त्यामुळे मी ते ऋण म्हणजे माझ्यासाठी एक आशीर्वाद समजते. कारण अशी वैयक्तिकरित्यासुद्धा आप्पांना मदत करणारी अनेक मंडळी आहेत. म्हणजे मी राम धुरींचा उल्लेख करेन, प्रशांत ठोसरचा उल्लेख करेन. म्हणजे ह्या मंडळींनी घरातही काही केलं असेल की ते आणून आप्पांपर्यंत पोहोचवणं आहे. म्हणजे अशा अनेक लोकांचं प्रेम आप्पांना मिळालेलं दिसून येतं. आणि त्यामुळे खूप वेगळं एक जीवन अनुभवता आलं आहे.
आणि मला तर स्वतःला ना आप्पा वडिलांपेक्षा गुरु या भूमिकेतून जास्त भावतात, जास्त आदर्शवत वाटतात. कारण वडील म्हणून ते आमच्या वाट्याला फार कमी आले, कारण ते इतिहासाच्या अभ्यासात रमलेले होते. पण गुरु म्हणून ते सर्वस्वी माझं जीवन व्यापून राहिलेले आहेत. त्यामुळे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर माझ्यासाठी दुसरं दैवत कोणतं, तर ते अर्थात आप्पा ठरतात. बरोबर. आणि अशाच प्रकारे ते जसं तुमच्याबरोबरच इतरांचे सुद्धा गुरु आहेत, इतरांच्या सुद्धा वाट्याला ते आलेले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनाचा मौल्यवान वेळ जो तुमच्या वाट्याचा काढून आम्हाला दिलेला आहे. तर त्यामुळे आमची ती जबाबदारी बनते की आपणांना ज्या स्थानी आपण बसवलं आहे त्या स्थानाला शोभेल असं कर्तृत्व आपल्या प्रत्येकाकडनं घडणं अपेक्षित आहे. आणि माझ्या मते तीच खरी गुरुदक्षिणा आपणांना अपेक्षित आहे, हे आपणांनी वारंवार मला देखील सांगितलं आहे. त्यामुळे मी सर्वांना हीच विनंती करेन की 1940च्या आसपास जन्म घेतलेली व्यक्ती, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी ज्यांनी काळ पाहिला, स्वातंत्र्याच्या गोष्टी अनुभवल्या आणि खरे स्वातंत्र्यानंतरचा जो काही देशाचा प्रवास आहे त्याचा साक्षीदार असलेली एक व्यक्ती, एक हयात असलेली व्यक्ती, जिने आयुष्याच्या 10व्या वर्षी म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षांमध्ये सिंहगडाची मोहीम आखली, सिंहगड पाहून आले, अशी व्यक्ती अव्याहतपणे आज 85 वर्षापर्यंत इतिहासाचा अभ्यास करते, इतिहासाला वाहून देते, घरावर तुळशीपत्र ठेवून इतिहासाचं काम करते. आणि या सर्व करताना आज आपण जर का आप्पांची परिस्थिती पाहता तर मानसिकदृष्ट्या आप्पांची आज आपण जर का परिस्थिती पाहाल तर ती मी सांगेन स्वतः, जरी आप्पांकडे बघून वाटत नसलं तरी ती अत्यंत खालावलेली असते अनेक वेळेला. कारण त्याच्या मागे खूप मोठं कारण हे आहे की एवढा सर्व अभ्यास घेऊन आल्यानंतर आज सुद्धा आर्थिकदृष्ट्या आप्पांनी स्वतःची कधीही पोटभरणी केलेली नाही आहे. 10 बाय 10च्या दादरच्या खोलीमध्ये चाळीमध्ये 4थ्या माळ्यावरती ते राहतात आणि 4 माळे चढून उतरून ते आपला प्रवास करत असतात दिवसाचा, या वयाच्या वर्षांमध्ये सुद्धा. आणि एवढं सगळं करत असताना सुद्धा ही जी काही आपण पुस्तकं बघतोय, ही पुस्तकं कुठल्याही दुकानात न विकण्याचं कारण मी त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस ते सांगतात की मी हे दुकानात जर का दिलं तर त्यावर कमिशन घेईल आणि एखाद्या गरीब विद्यार्थ्याला जर का हे पुस्तक घ्यायचं असेल तर ते जे पुस्तकाची किंमत, छापील किंमत जी 30 असते त्याची 60 होते. त्यामुळे जे किंमत छपाईचा जो काही खर्च आहे त्या किमतीमध्ये उपलब्ध असताना सुद्धा आप्पांना चिंता ह्या गोष्टीची असते की माझ्या घरात एवढा खजिना पडलेला आहे, एवढी पुस्तकं पडलेली आहेत, परंतु ही पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचवता येत नाहीत. यापेक्षा एखादी वाईट गोष्ट किंवा ह्यापेक्षा खंत कसली असावी, तर जेवढा ज्ञानाचा सागर यांनी ह्या पुस्तकामध्ये टाकलेला आहे, या पुस्तकामध्ये 90% इतिहास असतो आणि 10%च फक्त आप्पा आपलं मत मांडतात आणि त्यामध्ये सुद्धा कोणताही अजेंडा नसतो. असं असताना सुद्धा एखाद्या अभ्यासकाला, इतिहास संशोधकाला आज हे म्हणावं लागतं की ही पुस्तकं जात नाही आहेत का, तर ही बाजारू दृष्ट्या आपल्याला जे आपण आज आपल्याला जी चकाचौंधवाली जी काही पुस्तकं बघण्याची सवय झालेली आहे, चांगल्या मुखपृष्ठांची आणि चांगल्या जाडजाड आवरणांची पुस्तकं आपल्याला हवी आहेत, कुठल्या तरी मोठ्या सोहळ्यामध्ये त्याचं अनावरण होतं, कुठल्या तरी प्रतिष्ठित व्यक्तीच्या हस्ते त्याचं उद्घाटन होतं, याच्या कुठल्याही तामझामाकडे न जाता आपण ही पुस्तकं आपल्यासाठी सहज उपलब्ध करून दिलेली आहेत. ती आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी त्याच पुस्तकांचा एक विचार आपल्यापर्यंत पोहोचावा म्हणून आपल्या चॅनल मार्फत आपण ते व्हिडिओ बनवत आहोत आणि आपल्याला त्या विषयांची आवड निर्माण करत आहोत. तर आपल्यासारख्या तमाम शिवभक्तांनी, तमाम दुर्गप्रेमींनी आज आपल्याकडे एक खूप विचित्र पद्धत आपल्या समाजात पेरली गेलेली आहे की एखादी व्यक्ती जोपर्यंत हयात एखाद्या गोष्टीसाठी कार्य करत असते, खितपत असते, त्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं आणि ती व्यक्ती समाजातून निघून गेल्यानंतर तिचा गवगावा करणं, त्यांचे पुतळे उभं करणं, त्यांचे मोठमोठे सोहळे करणं हे आपल्याकडे सुरू आहे. पण आज आपल्यासमोर हाडामासाचा एक माणूस आज आपल्या समोर आहे, ज्याच्याकडे ज्ञानाचा अखंड भंडार आहे, त्यांच्याकडे आपण जर का दुर्लक्ष करत असू आणि ही व्यक्ती जर का दादरच्या शिवाजी पार्कात संध्याकाळच्या समयास एकटी जर का भटकंती करत असते आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या विचारपूस करणारे जर का शिवभक्त नसतील तर ह्यापेक्षा काळा दिवस आपल्याकडे नसेल असं मी सांगेन. आणि ह्या नोटवरती हा आजचा पॉडकास्ट संपवेन की आपण काय करायचं हे आपल्या हातात आहे. त्यांनी जे काय करायचं होतं ते करून त्यांचं झालेलं आहे. आज त्यांच्या मनाने साथ नाही सोडली. ते म्हणतात की मी म्हातारा नाही झालेलो, परंतु शरीराने त्यांच्या नक्कीचपणे आज साथ सोडलेली आहे. त्यांचे पाय आता तसं चालत नाहीत, गड किल्ल्यांवर त्यांना जाता येत नाही, परंतु आपल्या हातात ते कार्य आहे की त्यांचा जो भगवा ध्वज ते आता शिवाजी महाराजांचा आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत, तो पुढे कसा न्यायचा हे तुम्ही आणि आम्ही ठरवायचं.
धन्यवाद आप्पा. तुम्ही आज खरं तर कुठल्या शब्दात आपले आभार व्यक्त करावे मला कळत नाही आहे, परंतु आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती आपण असंख्य व्हिडिओच्या स्वरूपात आपलं ज्ञान तर दिलेलंच होतं, परंतु ते ज्ञान काय पद्धतीने आपण वेचलं आहे, काय ते ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही काय गमावलं आहे आणि ते मिळवल्यानंतर आज काय कमावलं आहे हे समजून घेणं खूप गरजेचं होतं आणि ते समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण काय की माहिती आज सहज मिळते आहे. एक व्हिडिओ क्लिक केल्यानंतर प्रत्येकाला ती माहिती मिळते, परंतु त्यासाठी काय जीवाचं रान करावं लागतं, एक घरावर तुळशीपत्र ठेवून कसं कार्य करावं लागतं हे अनेकांना माहीत नसतं आणि ते समजावण्यासाठी खरं तर हा प्रपंच होता. आणि अपेक्षा आहे की हे सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आपली ही जी काही मेहनत आहे किंवा आपण हा जो काही भगवा ध्वज एक मानकरी बनून जो इथवर घेऊन आलेला आहात, हा आता तुम्ही ताईंकडे आणि आमच्यासारख्या शिवभक्तांकडे, दुर्गप्रेमींकडे सुपूर्त करत आहात, तर ते आमची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सर्वांपर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच मी तमाम शिवभक्तांना ह्या गोष्टीची कळकळीची विनंती करेन. जय शिवराय. जय शिवराय.